नमस्कार मित्रांनो, मी परत एकदा तुमच्यासमोर आज आलो आहे. येण्याचं कारण असं की आज तुम्ही सर्वांनी मला खूप मोठं गिफ्ट दिलं आहे. आज जवळपास आपले 500 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत आणि हे फक्त आणि फक्त तुमच्यामुळे झालं आहे मित्रांनो. म्हणून तुम्ही मला किंवा आपल्या चॅनलला एवढा मोठा प्रतिसाद देत आहेत, तर माझी पण एक इच्छा आहे की तुम्हाला एक छोटंसं का होईना, छोटेखानी का होईना तुम्हाला गिफ्ट द्यावं. म्हणून मी आज तुम्हाला छोटं गिफ्ट देण्याचा एक छोटासा प्रयत्न करतो आहे. कारण आपल्या चॅनलचे जास्त तर सबस्क्रायबर हे ॲग्रिकल्चरिस्ट आहे किंवा अदर स्टुडंट आहेत. अदर स्टुडंट असू द्यात किंवा ॲग्रिकल्चरिस्ट असू द्यात, दोघांना पण हे आपलं छोटंसं गिफ्ट आहे. ते गिफ्ट म्हणजे असं की आता लॉकडाऊनला एक जवळपास जेमते 9 ते 10 दिवस राहिलेले आहेत. 17 मेपर्यंत आपला लॉकडाऊन आहे. तर या लॉकडाऊनमध्ये आपण काय करायचं आहे? तर बघा, सर्वांसाठी कोर्स इरा ॲग्रिकल्चर म्हणून एक वेबसाईट आहे. या वेबसाईटचं तुम्ही नाव टाकायचं आहे गुगल क्रोममध्ये. गुगल क्रोममध्ये तुम्ही नाव टाकलं की हे बघा, हे पहिलं पेज इथं ओपन होणार. हे पहिलं पेज ओपन झाल्यानंतर तुम्ही बघा ॲग्रिकल्चर कोर्सेस कोर्सिरा याच्यावरती तुम्ही क्लिक करायचं आहे. बघा, क्लिक झाल्यानंतर बघा हे पेज ओपन होणार. या पेजवरती काय आहे, तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट ॲग्रिकल्चरचे कोर्सेस आहेत आणि हे कोर्सेस तुम्ही कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला सर्टिफिकेट मिळणार आहेत. हे सर्टिफिकेट तुमच्या डेव्हलपमेंटसाठी, तुमच्या जॉब करत असाल तर सॅलरी इन्क्रीमेंटसाठी, किंवा तुम्ही कुठे स्टुडंट असाल तर तुमचा जो ग्राफ आहे, तुमचा जो आलेख आहे, या चढत्या आलेखसाठी तुम्हाला हे सर्टिफिकेट कुठे पण कामात पडणार आहे. आता बघा, या वेबसाईटवरती कुठले कुठले कोर्स आहेत. बघा, पहिला कोर्स आहे डिस्कवर बेस्ट प्रॅक्टिस फार्मिंग फॉर सस्टेनेबल 2015. म्हणजे हा जो कोर्स आहे हा तुमचा बिगिनरसाठी, बिगिनर म्हणजे जे कोणी सुरुवात करत आहे ऑनलाईन कोर्सेससाठी, त्यांच्यासाठी हा कोर्स आहे. तर हा कोर्स तुम्ही करू शकता. बघा, हे वेबसाईट ओपन केल्यानंतर या कोर्सवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तो कोर्स तुम्ही करू शकणार. तो कोर्स केल्यानंतर तुम्हाला सर्टिफिकेट देण्यात येईल तुमच्या नावाचं. ठीक आहे. नंतर आहे सस्टेनेबल ॲग्रिकल्चर लँड मॅनेजमेंट. आता स्पेसियली हा कोर्स कोण करू शकते बरं? हा कोर्स करू शकते बीटेक ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगची मुलं, आणि जर ज्यांचं एमटेक झालं असेल फार्म मशिनरी अँड इंजिनिअरिंगमध्ये त्यांच्यासाठी पण हा कोर्स खूप छान आहे. हा कोर्स तुम्ही करू शकता. नंतर बघा, नेक्स्ट कोर्स आहे अंडरस्टँडिंग प्लांट्स पार्ट सेकंड फंडामेंटल ऑफ प्लांट बायोलॉजी. बघा, या कोर्सच्या नावावरूनच तुम्हाला लक्षात येईल, तुम्ही जर BSc ॲग्रिकल्चर केलं असेल आणि त्यानंतर MSc इन पॅथॉलॉजीमध्ये तुम्ही जर केलं असेल पोस्ट ग्रॅज्युएशन, तर तुम्हाला हा कोर्स अतिशय महत्त्वाचा कोर्स आहे मित्रांनो. नंतर आहे बघा ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स अँड नेचर. ज्या कुणाचं BSc ॲग्रिकल्चर नंतर MSc इन इकॉनॉमिक्स झालं आहे त्यांच्यासाठी हा कोर्स खूप छान आहे मित्रांनो. नंतर बघा, द इकॉनॉमिक्स ऑफ ॲग्रो फूड व्हॅल्यू चेन. ज्या मुलांचं बीटेक फूड टेक्नॉलॉजी झालं आहे त्या मुलांसाठी हा कोर्स खूप छान आहे. ते मुलं हा कोर्स करू शकतात. नंतर बघा, चॅलेंजेस ऑफ ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट. ओळखा बरं, हा कोर्स कोणासाठी असेल? ज्या मुलांचं ABM म्हणजे ॲग्री बिझनेस मॅनेजमेंटमध्ये ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्या मुलांसाठी हा कोर्स आहे. हे सर्व कोर्स मित्रांनो तुम्हाला अगदी फ्री ऑफ कॉस्ट आहेत. म्हणून मी तुम्हाला एक विनंती आणि रिक्वेस्ट करतो आहे की तुम्ही हे कोर्स ऑनलाईन करा, याला रजिस्टर करा, तुम्हाला सर्टिफिकेट मिळवा. ठीक आहे. तर हे माझं तुमच्यासाठी एक गिफ्ट होतं. आणि बघा खाली काय, सस्टेनेबल फूड प्रोडक्शन थ्रू लाईव्हस्टॉक हेल्थ मॅनेजमेंट. ज्या मुलांचं BSc ॲग्रिकल्चर झालं आहे त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन झालं आहे ASDSमध्ये ॲनिमल सायन्स अँड डेअरी हजबंडरी किंवा डेअरी सायन्स, यामध्ये ज्यांचं MSc झालं आहे ते मुलं हे कोर्स करू शकतात. बघा, सर्वात इम्पॉर्टंट कोर्स आहे पुढचा जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम GIS. तर हा कोर्स ज्यांना GISमध्ये इंटरेस्ट आहे बीटेक नंतर किंवा MTechसाठी GISमध्ये इंटरेस्ट आहे ते मुलं हा कोर्स करू शकतात. तर अशा प्रकारे हे कोर्सेस तुम्हाला इथे आहेत. बघा इथं इन्सेक्ट ह्युमन इंटरॅक्शन्स. ज्या मुलांचं MSc झालं आहे एंटमॉलॉजीमध्ये त्या मुलांसाठी हा कोर्स खूप छान आहे. तर सर्व मित्रांना ॲग्रो कोर्सला माझी विनंती आहे की मित्रांनो, हे कोर्स तुम्ही रजिस्टर्ड करा, हे कोर्स तुम्ही ऑनलाईन करा. तुम्हाला याचे सर्टिफिकेट मिळणार आहेत. 8-10 दिवस तुम्हाला काही काम नाही तर तुम्ही या कोर्सेसमध्ये बिझी राहा आणि काहीतरी नवीन शिका. नवीन शिकून तुम्ही तुमच्यामध्ये डेव्हलपमेंट करा. तर हे तुम्हाला आजची इन्फॉर्मेशन झाली मित्रांनो माझ्याकडून. आणि जाता जाता तुम्हाला परत एकदा खूप खूप धन्यवाद देतो मित्रांनो, कारण तुमच्यामुळे माझे 500 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत. पुढचा टप्पा आपला 1000 सबस्क्रायबर आहे मित्रांनो. तो पण तुम्ही मला जरूर पूर्ण करून द्याल अशी मी अपेक्षा करतो, आशा करतो. आणि जाताना परत एकदा तुम्हाला सगळ्यांना सांगतो की आपलं चॅनल
सबस्क्राईब करा. व्हिडिओच्या लास्टला बघा कार्डमध्ये तुम्हाला सबस्क्रिप्शन ऑप्शन येईल, त्यामध्ये ऑप्शनमध्ये क्लिक करून किंवा माझ्या फोटोवरती लोगोवरती क्लिक करून तुम्ही चॅनल सबस्क्राईब करू शकता. व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला 2 व्हिडिओ दिलेले आहेत, ज्याने कोणी मागचे व्हिडिओ बघायचे राहून गेले असतील त्यांच्यासाठी ती व्हिडिओची लिंक दिली आहे, ती व्हिडिओ तुम्ही बघू शकता मित्रांनो. थँक्यू. सर्व कोर्स करतील अशी मी आशा करतो आणि हा व्हिडिओ समाप्त करतो. गुड बाय.